स्वागत आहे। आज आपण आहोत तीर्थक्षेत्र नाणीजमध्ये। आज इथे संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि थोड्याच वेळात जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांचं जुन्या आश्रमी अर्थात नाथांचे माहेर येथे आगमन होणार आहे आणि संस्थानाची गजराणी नारायणी जगद्गुरू श्रींच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। आपण बघू शकता संस्थानाचा हत्ती अर्थात नारायणी इथे नटून थटून सजून तयार आहे। अगदी तिला फुलांचे गजरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। खूप सुंदर अशी झालर तिच्यावर पांघरलेली आहे आणि सर्व लहान थोड्यांचं आकर्षण ठरलेली नारायण हत्ती आज आपल्याला इथे दिसते। परब्रह्म भगवान श्री गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन सोहळा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे नाणीक्षेत्री सुंदरगडावर अभूतपूर्व उत्साहात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरा केला जात आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य तथा रामानंदाचार्य महाराज आणि सद्गुरू कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने या सोहळ्याचे अत्यंत रेखीव आणि सुंदर नियोजन करण्यात आले आहे। संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सुंदरगडावर लाखो भक्तांची गर्दी उसळली आहे। सुंदरगड भक्तांनी अक्षरशः फुलून गेला आहे। संत शिरोमणी गजानन महाराज यांची अत्यंत टवटवीत आणि सुगंधी फुलांनी सजवलेली पालखी शोभायात्रेच्या अग्रभागी होती। त्या पाठोपाठ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आणि कानिफनाथ महाराज यांच्या सजवलेल्या सुशोभित रथांचा समावेश असलेली भव्य शोभायात्रा जुना मठ ते सुंदरगड अशी अत्यंत नियोजनपूर्वक नामघोषात काढण्यात आली। तेव्हा परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते। रथयात्रेचा संपूर्ण परिसर नामघोषाने दुमदुमून गेला होता। जुनागड ते सुंदरगड अशा भव्य शोभायात्रेमुळे लोकसंस्कृतीचे दर्शन घडत होते। या शोभायात्रेमध्ये ऐतिहासिक पौराणिक जिवंत देखावे त्याचप्रमाणे चित्ररथांचा समावेश होता। विशेष म्हणजे रामायणकालीन अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंगही देखाव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले होते। या सर्वच देखाव्यांचे भक्तांनी मुक्त कंठाने कौतुक केले। विविध राज्यातील भक्तांनीही आपापल्या संस्कृतीचे प्रदर्शन या निमित्ताने घडवले। देश विदेशातील लाखो भक्तगण अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने प्रकट दिन सोहळ्याला सहभागी झाले आहेत। गळ्यामध्ये भगवे शेले, हातात फडकणारे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, पारंपरिक गणवेश, मुखामध्ये नामघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर करीत ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली तेव्हा पाहणाऱ्यांचे अक्षरशः डोळे दिपून गेले। न भूतो न भविष्यती अशा शब्दात या शोभायात्रेचे वर्णन करावे लागेल। शोभायात्रा सुंदरगडावर पोहोचल्यानंतर उपस्थित लाखो भक्तांनी एकच जय जयकार आणि टाळ्यांचा कडकडाट करून सर्व साधू संतांचे आणि मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला। दैनिक रत्नागिरी टाइम्स आणि टाइम्स ग्रुपचे मुख्य संपादक श्री उल्हासराव घोसाळकर साहेब यांना या संपूर्ण सोहळ्यासाठी नरेंद्र महाराज संस्थानातर्फे विशेष निमंत्रित म्हणून सन्मानित करण्यात आले होते। त्याचबरोबर राज्याचे उद्योग तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचीही प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली। हा संपूर्ण सोहळा अवर्णनीय तथा शब्दातीत असा स्वर्गीय सोहळा लाखो भक्तांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला। मुख्य सोहळ्यात जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज आणि कानिफनाथ महाराज यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आपल्या भक्तांना रसाळ आणि अमृतवाणीतून मार्गदर्शन केले। त्यानंतर जनहितासाठी प्रार्थना करून या स्वर्गीय सोहळ्याची अत्यंत श्रद्धापूर्वक वातावरणात सांगता झाली।
नमस्कार. रत्नागिरी टाइम्स डिजिटलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आहोत रत्नागिरीतील तीर्थक्षेत्र नाणीज धाममध्ये आणि आज इथे संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा अतिशय उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरू आहे. आपण बघू शकता या उत्सवानिमित्त निघालेली ही जी शोभायात्रा आहे ती शोभायात्रा जवळजवळ 2 किलोमीटर लांब आपल्याला दिसून येते. महिलांचा जत्था जो आहे, भाविकांचा जत्था जो आहे तो या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे. आपण बघू शकता कलशधारी महिला ज्या आहेत त्या अतिशय नटून थटून डोक्यावरती सुंदर असे कलश धारण करून या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दिसत आहेत. त्याचबरोबर या शोभायात्रेमध्ये अनेक प्रकारचे चित्ररथ, अनेक देखावे, अनेक राज्यातील नृत्य इथे सहभागी झालेले दिसत आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, गोवा, गुजरात यासारख्या अनेक राज्यातील लोकनृत्य इथे सादर होताना आपल्याला दिसत आहेत. भाविकांचे जथ्थेचे जथ्थे या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. कालपासूनच भाविकांची ये जा नाणीजमध्ये सुरू झालेली आहे. अनेक भागातून नाणीजमध्ये भाविक या वारी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. हजारो भाविक या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकता अनेक भागातून दूरवरून आलेल्या या महिला नटून थटून सकाळपासूनच या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत. आपण अशाच या संपूर्ण मिरवणुकीचा आढावा घेणारच आहोत. पाहत रहा रत्नागिरी टाइम्स डिजिटल. मी श्रद्धा बोडेकर, कॅमेरामन सचिन सावंतसह.
आज आपण आहोत श्री क्षेत्र नाणीज नगरीमध्ये. रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय सुप्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे आणि आज इथे संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होतोय. आपण पाहू शकता या सोहळ्यानिमित्त सुरू असलेली ही शोभायात्रा जवळजवळ 2 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हजारो भाविक अतिशय सुंदर अशा देखाव्यांसहित या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत. आपण आज जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या रथाजवळ आहोत. परमपूज्य कानिफनाथ महाराज जे पीठाचे उत्तराधिकारी आहेत ते सुद्धा या रथावर आरूढ आहेत. आपण जाणून घेऊया जगद्गुरू श्रींच्या प्रतिक्रिया. हा गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आहे आणि आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य जयंती आहे आणि हे आमची प्रतिवर्षाप्रमाणे नेहमी होत असते. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, समरसता अशा अनेक उद्देशापोटी ही मिरवणूक आमची किंवा ही शोभायात्रा निघत असते. आमच्या जुन्या आश्रमावरून नवीन आश्रमाकडे ती येत असते आणि आमचे जे भक्तगण आहेत ते तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीप्रमाणे कार्य करत असतात. तर त्यांच्यामध्ये जनजागरण हवं, त्यांच्यामध्ये जागृती हवी की आपल्याला समाजाचं ऋण जे आहे त्या ऋणासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. हा संदेश देत 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 आजची शोभायात्रा नवीन आश्रमाकडे चाललेली आहे. आज माघवद्य सप्तमी आहे आणि माघवद्य सप्तमीला पातूरकरांच्या द्वारापाशी शेगावचे गजानन महाराज प्रकट झाले होते आणि त्या प्रित्यर्थ ती आठवण म्हणून आज हा प्रकट दिन सोहळा सन 1992 पासून आम्ही संपन्न करतो आणि ही शोभायात्रा अशा प्रकारे संपन्न होत असते. आजच्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम होतील. आम्ही या 15 दिवसामध्ये 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर घेतलं होतं. दरवर्षी घेतो आणि लाखो बाटल्या आम्ही रक्तदान महाराष्ट्र शासनाला करत असतो. सिकल सेल्स असेल, थॅलेसेमिया आजार असेल किंवा किडन्या फेल झालेला असतात, ब्लड कॅन्सर झालेला असतो, अशा रुग्णांना वेळच्या वेळी रक्ताचा पुरवठा व्हावा आणि तो विनामूल्य व्हावा याच्यासाठी आम्ही दरवर्षी 1 लाख बाटल्या त्यांना रक्त शासनाला देत असतो आणि त्याचा आजच्या कार्यक्रमाची संकल्पपूर्ती सोहळासुद्धा कार्यक्रम होणार आहे. आता थोड्याच वेळात मध्ये मिरवणूक संतपीठापर्यंत पोचली, कुंजवन आश्रमामध्ये पोचली की आमच्या रत्नागिरी टाइम्स ते मालक, संपादक, मुद्रक श्रीयुत उल्हास घोसाळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज हा रक्तदान सोहळा, संकल्पपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम असतात आणि मग संध्याकाळी सर्व भाविकांना प्रबोधनाचा कार्यक्रम होईल, प्रवचनाचा कार्यक्रम होईल. कानिफनाथ महाराज आमच्या पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज इथे बसलेलेच आहेत. ते हिंदीतून मार्गदर्शन करत असतात कारण भारतातील अनेक राज्यातून इथे भक्तगण आलेले असतात. त्यामुळे त्यांना ते समजावं यासाठी ते हिंदीतून प्रवचन करतील आणि महाराष्ट्रातला बहुसंख्य भक्तवर्ग आलेला असतो त्यामुळे मराठीतून प्रवचन करत असतो आणि लोकांना डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा, हा आम्ही या प्रवचनाच्या माध्यमातून संदेश देत असतो. आज या रथामध्ये पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचाही शुभ संदेश. आपल्या सर्वांना आज गजानन महाराज प्रकट दिन, त्याचबरोबर हे धर्मपीठ आहे आणि हे धर्मपीठ असल्यामुळे आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज यांचीही आज जयंती असते. असा दुग्ध शर्करा योग आहे आणि स्वामीजींचं एक फार मोठा संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. या संदेशामध्ये 4 वेदांचं तत्त्वज्ञान आलेलं आहे. कारण आपण जसे जगतोय तसे दुसऱ्यालाही आपण जगवण्यासाठी
मदत केली पाहिजे, सद्भावना आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे, हे त्या संदेशाचं मूळ मंत्र आहे. आणि त्याची कृती जगद्गुरुश्रींच्या प्रत्येक कार्यामधून, प्रत्येक कृतीमधून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असे वेगवेगळे उपक्रम होतात. आजचा पण हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम त्याच संदेशाचाच एक भाग आहे. आणि म्हणून आज जे काही लाखो भक्तगण समाजामध्ये आहेत, गजानन महाराजांचे पण लाखोंच्या वरती अनुयायी आहेत संपूर्ण देशभरामध्ये, तर त्या सर्व भक्तगणांना आणि अनुयायांना पण माझ्याकडून शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना श्री गुरुदेव. आज आपण संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नाणीजमध्ये अनुभवतोय. 1992 पासून सुरू असलेला हा सोहळा अविरतपणे आजही सुरू आहे. त्याचबरोबर तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा परमपूज्य जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांचा संदेश लाखो अनुयायी आपल्या हृदयामध्ये जपत असतात. आणि त्याचप्रमाणे त्यांचं रक्तदान किंवा रुग्णवाहिका असेल यासारखं अनेक समाजसेवी उपक्रम कायमस्वरूपी सुरू आहेत आणि समाजाला दिशा देण्याचं काम करत आहेत. मी श्रद्धा बोडेकर, कॅमेरामन सचिन सावंतसह नाणीज. या मारून टाकाल तुम्ही असं वाटतं.
वतेन्द्रो देवता वरुणो देवता चत्वारि शृंगा. उदयजी सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान, हे माऊलींचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. बद्दल केलेल्या भरीव कार्याबद्दल मानपत्र देऊन या ठिकाणी गुरुमाऊलींना सन्मानित करण्यात येत आहे. सन्मानित करत आहेत माननीय डॉक्टर महेंद्र केंद्रे साहेब, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद सहसंचालक, महाराष्ट्र राज्य. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, परमपूज्य कानिपनाथ महाराज, या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र सरकारचे उपसंचालक श्री केंद्रे साहेब, येथील तहसीलदार, BDO आणि शासकीय ज्येष्ठ अधिकारी आणि जगद्गुरूंचे आपण सर्व लाडके शिष्य, आज रक्तदानाचा संकल्प स्वामींनी केला आणि तो काही दिवसामध्ये पूर्ण झाला, याचा आनंदोत्सव साजरा आज या निमित्ताने करीत आहोत. महाराष्ट्र सरकारने स्वामींचा गौरव केला, आपल्या सर्वांचा गौरव केला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की जेव्हा स्वामी एखादा संकल्प करतात तेव्हा तो काही दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याशिवाय एक ती त्यांचे शिष्य कधी गप्पा बसत नाहीत. हा आजवरचा अनुभव आहे. अयोध्येचं राम मंदिर असू दे, स्वामींनी आवाहन करताच काही दिवसात करोडोंचा निधी उभा राहिला, हा म्हणता निधी उभा राहिला. स्वामींनी आवाहन केलं, देहदानासाठी लाखो लोक त्याच्या पुढे सरसावले. स्वामींनी आवाहन केलं रक्तदानासाठी, लाखाच्या आसपास बाटल्या रक्त जमा झालं. ही काही थोडी थोडकी गोष्ट नव्हे. तुम्हाला पण मी सांगतो, इतक्या वर्षाच्या अनुभवाने सांगतो, हे एका सरकारी शासकीय कार्यक्रमात आवाहन केल्यानंतर जवळजवळ लाखाच्या आसपास रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. परंतु संपूर्ण वर्षभर जर उपक्रम पाहिले असतील तर हे 1 मिलियन बाटल्या रक्त जमा होतं. हे आपण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. या संस्थांचं कार्य प्रचंड आहे आणि याचं श्रेय हे सर्वस्वी हे आपले जगद्गुरूंना आहे. जगद्गुरूंनी हे जे अलोट प्रचंड कार्य उभं केलं त्याला तोड नाही. त्यांचं कार्य हे डोंगरासारखं आहे. या त्यांच्या कामाची, संस्थांच्या कामाची जर यादी करायची म्हटली तर ती प्रचंड मोठी जंत्री होईल. तुम्हाला मी किस्सा सांगतो. काही काळापूर्वी काडसिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की स्वामी, तुमच्या अंगी दैवी शक्ती आहे आणि या देवभूमीसाठी, देवभूमीच्या सेवेसाठी त्याचा निश्चित लाभ होणार आहे. हे जे काडसिद्धेश्वर महाराजांनी त्यावेळेला भाकीत केलं त्याचं प्रत्यंत तुम्हाला प्रत्येक वेळ आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला मी एक सांगतो की आज तिथे इतक्या लाखोंच्या संख्येने भाविक जमा होतात, लाखोंच्या संख्येने आव्हान करतात, रक्ताच्या बाटल्या जमा होतात, आव्हान करतात, लाखोंच्या संख्येने देहदानासाठी लोक पुढे सरसावतात, आवाहन करतात, करोडोचा निधी जमा होतो अयोध्येतील राम मंदिरासाठी. ही सर्व स्वामींच्या अंगी असलेली दैवी शक्ती आपल्या दैवी शक्तीचा प्रचिती देते. काडसिद्धेश्वर स्वामींनी त्यावेळी जे भाकीत केलं ते आज तुम्हा सर्वांना आणि हा कार्यक्रम आणि या संस्थांचं अलोट कार्य पाहून त्याची प्रचिती आल्याचे येथे अधोरेखित होतं. म्हणून पुन्हा मी एकदा संस्थांना शुभेच्छा व्यक्त करतो. स्वामींच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो. स्वामींचं कार्य अलोट आहे, अजोड आहे, डोंगरा एवढं प्रचंड आहे आणि त्यांच्या रूपामध्ये, त्यांच्या या कार्यामुळेच आज हिंदू धर्माची पुनर्प्रतिष्ठा झाली या देशामध्ये, या जगामध्ये असं म्हणावं लागेल. तर या स्वामींच्या कार्याला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. व्यासपीठावर विराजमान झालेले जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, आदरणीय कानिपनाथ महाराज, आदरणीय गोसाळकर साहेब, व्यासपीठावरील सर्वच माझा अधिकारी वर्ग, खास करून आलेले केंद्रे साहेब, या संस्थांचे CEO आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आदरणीय स्वामीजींवर प्रेम करणारे आणि त्यांच्या आशीर्वाद असणारे लाखो भक्तगण, बंधू आणि भगिनींनो, केंद्रे साहेब, थोडी मी सुधारणा करतो.
आपण असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये या संस्थांचे कॅम्प झाले. माझ्याकडे यादी आहे आणि मी त्यांच्या शासनाच्या वतीनं देखील स्वामीजींचं मनापासून आभार मानतो. त्याच्यामध्ये गोवा आहे. गोव्यामध्ये 34 कॅम्प झाले, तेलंगणामध्ये 23 कॅम्प झाले, गुजरातमध्ये 6 कॅम्प झाले, छत्तीसगडमध्ये 5 कॅम्प झाले, मध्य प्रदेशमध्ये 5 कॅम्प झाले. तुमच्याकडे 78,000चा आकडा आहे. माझ्याकडे खरा आकडा जो आहे तो 81,260 रक्तदात्यांनी. मला असं वाटतं हे रेकॉर्ड आहे. मी आता स्वामीजींना सांगत होतो की आपण समोर जे सगळे बसलेले आहात हे 12 वाजताचं ऊन असल्यानंतर देखील चांदण्यांमध्ये बसल्यासारखे बसलेले आहात. आणि ही खऱ्या अर्थानं जादू स्वामी तुमची आहे. आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की तुमच्या आजूबाजूंच्या गावांमध्ये आम्ही राहतो. माझं घर देखील इथून 2 किलोमीटरवर आहे केंद्रे साहेब. मी अनेक वेळा असं सांगितलं की विधानसभेमध्ये ज्यावेळी मला विचारतात की नरेंद्र महाराज स्वामी कुठे राहतात, मी सांगतो माझ्याच गावात राहतात. त्याच्यामुळे माझी पण पत वाढते, माझ्या गावाची पण पत वाढते. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की 81,000चा रक्तदात्यांचा आकडा पार करणं हे फार कठीण आहे. मी 25 वर्ष राजकारणामध्ये आहे. मी देखील राजकारणातनं असे कॅम्प घेतो. पण आम्हाला 100 बाटल्या पूर्ण करत असताना आमचे काय नाकीनऊ होतात हे आम्हाला माहिती आहे. आपण तर 81,260 बाटलांचं संकलन केलं आहे. मला असं वाटतं की 15 दिवसात एवढ्या बाटल्या जमवणं हे वर्ल्ड रेकॉर्ड असू शकतं. आणि त्या संस्थांनं केलं त्याबद्दल मला शासनाच्या वतीने या संस्थांना देखील धन्यवाद द्यायचे आहेत. आणि माझी देखील कॉर्नर टाईट झालेली आहे कारण ही संस्था माझ्या मतदारसंघामध्ये आहे. स्वामीजी, मगाशी मी ज्यावेळी आपल्या दर्शनासाठी येत होतो एक फार मोठी मिरवणूक माझ्यासमोरनं जात होती. त्याच्यामध्ये बालमित्र होते, तरुण होते, तरुणी होत्या, महिला होत्या, बुजुर्ग मंडळी होती. परंतु एकाच्याही चेहऱ्यावर माझ्या घरामध्ये दुःख आहे असा भाव नव्हता. तर आनंदानं मी स्वामीजींचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि स्वामीजींच्या दर्शनानं माझी सगळी दुःख ही निघून जाणार आहेत हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भाव होता. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे पीठ आता फक्त देशापुरतं मर्यादित राहिलं नाही तर कानिफनाथ महाराजांच्या पुढच्या पिढीनं हे पीठ आता आंतरराष्ट्रीय दर्जावर नेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण मगाशी मी गाडीतनं येताना देखील एक चर्चा करत होतो स्वामीजी. प्रत्येक माणसाला कुठेतरी वाटत असतं की माझं चांगलं झालं पाहिजे, माझ्यावरची संकटं दूर झाली पाहिजेत. आणि विशेषतः काही मंडळी ही स्वतःहून समोर येत नाहीत. पण त्यांना एक देशामध्ये माध्यम निर्माण झालं आहे आणि ते कानिफनाथ महाराजांच्या निमित्तानं झालं हे देखील सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून त्यांचं भाषेवर असलेलं प्रभुत्व, त्यांची भाषेवर असलेली पकड प्रत्येक भाषेवर खरोखरच अनेक लोकांच्या अडचणीला ती वाणी मात करेल. आणि नुसतं देशातच नाही तर परदेशामध्ये देखील जे लोक अडचणीमध्ये आहेत, ज्या लोकांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत कानिफनाथ महाराज पोचतील याची देखील या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला खात्री आहे. आज खरं तर योगायोग असा आहे स्वामीजी, मी तुम्हाला 1 वाजता भेटायला येणार होतो. दौरा देखील रत्नागिरीमध्ये होता परंतु स्वामीजींनी मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली. हे माझं भाग्य मी एवढ्यासाठीच समजतो. केंद्रे साहेब, ज्यावेळी इतिहासामध्ये लिहिलं जाईल की महाराष्ट्र राज्याच्या रक्त संकलन समितीनं आदरणीय स्वामीजींचा सत्कार केला तेव्हा मी अभिमानानं सांगू शकेन की त्या व्यासपीठावर मी देखील होतो. म्हणून माझ्या दृष्टीनं हा अतिशय भाग्याचा क्षण आहे. आज अनेक विकासात्मक कामं ही देखील संस्थांच्या माध्यमातून होतात. मगाशी बसल्या बसल्या माझ्या मनामध्ये स्वामीजी एक विषय आला की आम्ही महाराष्ट्र शासनामार्फत आरोग्य विभाग चालवतो. पण आपला जो आरोग्य विभाग आहे हा आमच्या सगळ्यांपेक्षा सक्षम आहे. कारण आपली ॲम्ब्युलन्स आमच्या अगोदर पोचते, आपले डॉक्टर आमच्या अगोदर पोचतात. आम्ही कुठे 100, 150, 200 जास्तीत जास्त 500 बॉटल संकलन करतो. पण आमचे डोळे पांढरे होतील एवढं रक्तसंकलन आपण केलं आहे. याचा अर्थ देशातलं सगळ्यात मोठं आरोग्य खातं जर कोण चालवत असेल तर ते नाणीच संस्थान चालवतं आहे हे खात्रीलायक मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि मगाशी CEO आपण या ठिकाणी म्हटलात की देशातल्या अनेक राज्यातनं या ठिकाणी लोक आलेत, त्यांचं देखील या माझ्या मतदारसंघामध्ये आणि स्वामीजींच्या वतीनं या संपूर्ण परिसरामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो. आणि हा जो काय एक चमत्कार आहे की 12 वाजताच्या उन्हात बसून देखील कोणाला उकडत नाही,
कोणाला गरमा होत नाही. आम्ही जरा कुठे इकडे तिकडे चाललो तर आम्हाला AC लागतो, पण स्वामीजी तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कुठच्याही भक्ताला AC लागत नाही. हा देखील अद्भुत चमत्कार आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचं देखील या संपूर्ण पीठावर स्वागत करतो. मला या ठिकाणी स्वामीजी आपण बोलवलं, माझा आदर सत्कार केलात, त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्यात देखील आपला आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असाच राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.